गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार रसिको, स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत अशा एका भारतीय कथ्थक नृत्यशैलीच्या नृत्यांगना, गायिका आणि अभिनेत्री यांच्याविषयी ज्यांना अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळाली आणि त्यांनी भारत तसंच परदेशातील अनेक प्रतिष्ठित ठिकाणी स्वतःच्या कलेचं सादरीकरण केलं, ज्यामध्ये रॉयल अल्बर्ट हॉल लंडन आणि कार्नेजी हॉल न्यूयॉर्क यांचा समावेश होता. लहानपणीच त्या रवींद्रनाथ टागोरांना भेटल्या. 16 वर्षांच्या असताना त्यांचा अभिनय आणि नृत्य पाहिल्यानंतर टागोरांनी त्यांना प्रेमाने नृत्य सम्राज्ञी असं संबोधन दिलं. 13 मे 1970 रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये सतत 11 तास 45 मिनिटं नृत्य करण्याचा विश्वविक्रम ज्यांनी केला अशा सितारा देवी यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. सितारा देवी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला कलकत्ता म्हणजेच आधुनिक कोलकाता इथे एका वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव धनलक्ष्मी होतं. त्यांना घरी प्रेमाने धन्नो असं म्हटलं जायचं. त्यांना त्यांचे वडील आचार्य सुखदेव यांच्याकडून कथ्थकचा वारसा मिळाला. बालपणी सितारा देवी ह्या त्यांच्या पालकांच्या प्रेमापासून वंचित राहिल्या, कारण लहानपणी त्यांचा चेहरा थोडासा वाकडा होता. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी त्यांना एका आयाकडे सोपवलं, ज्यांनी तिचं पालन पोषण वयाच्या 8व्या वर्षापर्यंत केलं. त्यानंतरच सितारा देवी पुन्हा एकदा स्वतःच्या घरी परत येऊ शकल्या. सितारा देवींना एक भाऊ आणि 2 बहिणी आहेत, ज्यांची नावं होती अलकनंदा आणि तारा. त्या काळातल्या परंपरेनुसार सितारा देवी यांचं लग्न अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी झालं. त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांनी घराची काळजी घ्यावी असं वाटत होतं, परंतु त्यांना मात्र शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं होतं. शाळेत जाण्याचा आग्रह धरल्याने त्यांचं लग्न मोडलं आणि त्यानंतर त्यांना कामचगड हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. तिथे सितारा देवी यांनी एकदा उत्कृष्ट अभिनय केला, ज्यामुळे सत्यवान आणि सावित्रीच्या पौराणिक कथेवर आधारित एका नृत्य नाटिकेमध्ये त्यांना भूमिका मिळाली आणि त्याचसोबत त्यांच्या सहकलाकारांना नृत्य शिकवण्याची जबाबदारीही त्यांना मिळाली. काही काळानंतर सितारा देवींचं संपूर्ण कुटुंब हे मुंबईत स्थलांतरित झालं. कथ्थकला चित्रपटामध्ये आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका ही सितारा देवी यांनी बजावली. नंतर त्यांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के आसिफ आणि त्यानंतर प्रदीप बारोट यांच्याशी त्यांनी लग्न केलं. 100 वर्षांपूर्वी एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबातली मुलगी ही नृत्य किंवा गाणं शिकेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण सितारा देवींचे वडील, आजोबा आणि पणजोबा हे सर्वच त्यांच्या धार्मिक आणि पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात संगीतकार होते. पण मुलींना नृत्य आणि संगीत शिकवण्याची परंपरा त्या काळात नव्हती. पण सितारा देवींचे वडील आचार्य सुखदेव यांनी हे क्रांतिकारी पाऊल उचललं आणि पहिल्यांदाच कुटुंबातली परंपरा मोडली. सुखदेव हे नृत्य आणि गायन ह्या दोन्हीमध्ये पारंगत होते. त्यांनी अनेक नृत्यनाट्यही लिहिली होती. नृत्य कोणाला शिकवायचं ह्या पेचप्रसंगाचा त्यांना नेहमीच सामना करावा लागत असे, कारण त्यावेळी अशी नृत्य सामान्यतः फक्त पुरुष सादर करत असत. पण त्यांच्या नृत्य नाटिकांमध्ये प्रामाणिकपणा आणण्यासाठी त्यांनी कुटुंबातील मुलींना नृत्य शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने या निर्णयाला तीव्र विरोध केला, परंतु ते ठाम राहिले. अशा प्रकारे सितारा देवी आणि त्यांच्या बहिणी अलकनंदा आणि तारा आणि त्याचसोबत त्यांचा भाऊ यांनीही नृत्य शिकण्यास सुरुवात केली. चित्रपटांमध्ये बोलपट सुरू झाल्यानंतर त्यामध्ये संगीताची जागा ही अनन्यसाधारण होती आणि त्याच संगीतासोबत नृत्य ही तर अत्यावश्यक बाब ठरली. अशाच काळामध्ये सितारा देवी यांनी चित्रपटांमधून अनेक उत्तम नृत्याविष्कार दिले आणि कथ्थकच्या प्रसाराला मोठा हातभार लावला. 1940 सालामध्ये उषा हरण ह्या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर सितारा देवी यांनी नगीना, रोटी, वतन, अंजली, मदर इंडिया अशा अनेक चित्रपटांमध्ये नृत्य सादरीकरण केले. वतन आणि नज्म ह्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आणि नंतरच्या काळात मदर इंडिया ह्या चित्रपटातलं त्यांचं नृत्य संस्मरणीय ठरलं. चित्रपटाच्या दुनियेत दंग झाल्याने आपल्या कथ्थक नृत्यावर विपरीत परिणाम होतोय हे लक्षात आल्यानंतर 60च्या दशकात त्यांनी रुपेरी पडद्यावरून निवृत्ती घेतली
आणि स्वतःचं संपूर्ण आयुष्य कथ्थक नृत्यासाठीच पूर्ण वेळ वाहून घ्यायचं ठरवलं. एक कुशल कथ्थक नृत्यांगना त्या असल्या तरी त्याच सोबत त्या भरतनाट्यम आणि भारतातल्या अनेक लोकनृत्यांच्या शैलींमध्येही निपुण होत्या. त्यांनी रशियन बॅले आणि पाश्चात्य जगाच्या इतर नृत्यशैलींमध्येही प्रभुत्व मिळवलं होतं. मधुबाला, रेखा, माला सिन्हा आणि काजोल सारख्या बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनाही त्यांनी कथ्थक नृत्य शिकवलं. कला आणि नृत्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सितारा देवी यांना 1970 मध्ये पद्मश्री आणि 1994 मध्ये कालिदास सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. 1969 सालामध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2002 मध्ये त्यांनी पद्मभूषण पुरस्कार हा नाकारला. अशा या अत्यंत स्वाभिमानी आणि प्रतिभावान कलाकार सितारा देवी यांच्याप्रती आणि त्यांच्या कलेप्रती आदर व्यक्त करून आजच्या एपिसोड पुरतं इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आमचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.